आता सरळ करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुका म्हणी माझे हेची सर्व सुख, तुका म्हणी माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा तू घाल पोटी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अलंकापुरी भुनपुम्य
पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। पांडुरंगाच्या चरणी साष्टांग दंडवत गंगादेवीच्या चरणी नमस्कार करते। महाराष्ट्रात पवित्र संतांचा वसा लाभलेल्या आपल्या या मातीला प्रणाम करते। माझे गुरु माता पिता आणि ज्यांचा वसा वारकरी संप्रदायाचा मला लाभला त्यांना सर्वांना नमन करते। आजचे अखंड हरिनाम सेवेतलं हे दुसरं पुष्प आपल्या समोर सादर करत आहे। आजची कथा आहे संत जनाबाईंची कथा। महिला संत या श्रेणीमध्ये सगळ्यात उच्च दर्जा होता जनाबाईंचा, त्यांची आज आपण कथा ऐकणार आहोत। त्यापूर्वी विठ्ठलाचे 5 मिनिट आपण नामस्मरण करू। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो सावळ सावळ सावळा माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला सावळ सावळ सावळा माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला पांडुरंग 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 माझ्या विठ्ठल तूच माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठल तूच माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठल तूच माझ्या विठ्ठला। बोला पुंडलिक वरदे भारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। बघा जनाबाईंची कथा आहे। जिल्हा परभणी तालुका गंगाखेड या ठिकाणी एक पती पत्नीचं जोडपं राहत होतं। सगळं समाधानी होतं, सुखी समाधानी होते। वर्षाला वारी करायची, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जायचे। घरात सगळ्या गोष्टी होत्या, फक्त त्यांना मूल नव्हतं। मग तिथल्या घरातल्या जनाबाईची जी आई होती त्यांनी देवाकडे नवस घातला की देवा तुझी मी वर्षाला वारी करते, फक्त मला लेकरू होऊ देत। हा नवस देवाकडे घातला आणि देवाने साक्षात्कार दिला। एके दिवशी जनाबाईंचे वडील झोपले होते, त्यांना झोपेत साक्षात्कार झाला। त्यांना दिसलं की देव बोलतायत। नमस्कार केला त्यांनी देवाला। देवा धन्य झालो मी आज, साक्षात तुमचं दर्शन झालं। फक्त मला एकच अपेक्षा, एकच मागणं आहे की मला एक मूल होऊ द्या फक्त। देव बोलतात ठीक आहे, तुझ्या घरी एक सुंदर मुलगी जन्माला येईल।
माझी खूप मोठी भक्त असेल. महिलांच्या भक्तीतल्या यादीत तुझ्या मुलीचं नाव सगळ्यात सुरुवातीला असेल. पण एक अट होती, देवाने एक अट घातली. कुठली अट? की जेव्हा तुझी मुलगी मोठी होईल तेव्हा तिचं नाव नामदेवांसोबत जोडलं जाईल. तिला तुला सोडून राहावं लागेल, पण ती माझी खूप भक्ती करेल, अपार भक्ती करेल. ठीक आहे, आनंद झाला जनाबाईंच्या वडिलाला. आणि मग बघता बघता जनाबाईंचा जन्म झाला. अगदी तशाच होत्या जनाबाई. आध्यात्मिक होत्या, देवाची भक्ती करायच्या. त्यांचे आई वडील दर वर्षाला वारी करायचे. आणि अशीच आषाढीची वारी जवळ आली होती. आई बाबांचं ठरलं की आता आपल्याला वारीला जायचंय, पण आता जण आहे सोबत, लहान आहे, तिला जमणार नाही, खूप प्रवास आहे. आपण काय करू, तिला शेजाऱ्यांच्या घरी ठेवूत. आपल्याला आई बाबा जनाबाईला कळालं की आपल्याला आई बाबा शेजाऱ्यांच्या घरी ठेवायलेत. आल्या जनाबाई पळत आईकडे. आई, मला पण यायचंय तुझ्यासोबत वारीला. मी नाही एकटी घरी बसणार, मला पण घेऊन चल तू, मला पण देवाचं दर्शन घ्यायचंय. आई म्हणली, बाळा अगं तू लहान आहेस, तुला नाही सहन होणार, खूप प्रवास असतो. नाही म्हणली आई, मला यायचंय. शेवटी हट्ट होता. काल जसं मी सांगितलं की हट्ट, 3 हट्ट जे ग्रंथात सुद्धा लिहिलेत की बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. असाच एक प्रसंग आहे बघा की एखाद्या राजाच्या मुलानं किंवा एखाद्या लेकरानं किंवा एखाद्या स्त्रीने जर हट्ट केला तर तो पूर्ण करावाच लागतो. असंच एक श्रीमंत राजा होता, राजवाडा होता त्याचा खूप मोठा, आणि अगदी सुखासमाधानात राज्य चालू होतं. तिजोरी भरगच्च होती. आणि एके दिवशी राजाचा मुलगा आपल्या खोलीमध्ये बसून रडायला लागला. सगळीकडे चर्चा सुरू झाली की राजाचा मुलगा रडतोय. कळालं मग राजाला की आपला मुलगा रडतोय. आले त्याच्याकडे. का रे बाळा, काय झालं रडायला? सांग, तुला काय पाहिजे मी देतो. मुलगा रडत रडत म्हणाला की बाबा, मला हत्ती पाहिजे. राजाला नवल वाटलं की अरे हत्ती तर पाहिजे, आपला एवढा मोठा राज्यकारभार आहे, कितीतरी हत्ती, कितीतरी घोडे, कितीतरी सैनिक आहेत, तुला फक्त हत्ती पाहिजे. ठीक आहे म्हणले, दिले. मग हत्ती दिला. परत मुलगा रडायला लागला, बाबा मला गाडगं पाहिजे. राजा परत हसला, अरे बाळा, तू राजाचा मुलगा आहेस, आपल्या राज्यात कितीतरी कुंभार आहेत, कितीतरी हजारो गाडगे आहेत. त्याला गाडगं आणून दिलं. परत मुलगा रडायला लागला. आता राजाला कळलं की आता काय झालं, काय झालं बाळा तुला, आता अजून काय रडायला, काय झालं? बाबा माझी अशी इच्छा आहे की मला या हत्तीला गाडग्यात घालायचे. राजाला तर कळलं ना आता कसं करायचं. 2 तर हट्ट पूर्ण केले, 3रा हट्ट कसा पूर्ण करायचा. पण राजाकडे प्रधान हुशार होता. बघा, राजाकडे प्रधान हुशार असला तरच राज्यकारभार एकदम सुरळीत चालतो. तसं व्यापाराकडे मुनी हुशार असायला हवा. म्हणजे हजाराचे लाख होतात, नाहीतर मग लाखाचे हजार व्हायला वेळ लागत नाही. तसं राजाचा प्रधान एकदम हुशार होता, तल्लख बुद्धीचा होता. त्याला कळलं आता आपल्याला काय करायचंय. हसला, म्हणला, महाराज मला माहितीये, एक उपाय सांगू का तुमची आज्ञा असेल तर. महाराज म्हणले, प्रधानची उपाय 2-3 सांगा, पण याचं रडणं थांबवा. प्रधानजी म्हणले, महाराज तुम्ही काही चिंता करू नका, संध्याकाळपर्यंत राजे शांत होतील, म्हणजे राजाचा मुलगा शांत होईल. प्रधान आला राजाच्या मुलाजवळ, विचारलं काय झालं. सांगितलं परत राजाच्या मुलाने की मला हा हत्ती गाडग्यात घालायचा आहे. ठीक आहे म्हणला प्रधान, ठीक आहे म्हणलं, ठीक आहे आपण करू तसं. पण प्रधानांनी काय केलं, एका कागदावर हत्तीचं चित्र काढलं. सुरेख, रंगतदार, एकदम भडक असं दिसत होतं ते. खरा हत्ती सुद्धा फिका होता त्या चित्रापुढे. आणि ते चित्र दाखवलं राजाच्या मुलाला.
विचारलं हा खरा हत्ती चांगला आहे काय चित्रातला हत्ती चांगला आहे? आता शेवटी ते लेकरूच होतं. राजाचा मुलगा म्हणाला मला हा हत्ती आवडला, चित्रातला हत्ती मला खूप आवडला, त्याचा रंग किती छान आहे, त्याची सोंड किती छान आहे, खऱ्या हत्तीपेक्षा तो हत्ती चांगला आहे. ठीक आहे म्हणलं प्रधान, मग आता मला सांगा की गाडग्यात कुठला हत्ती घालायचा, छान असलेला घालायचा का खरा घालायचा? नाही म्हणलं राजाचा मुलगा, मला कागदाचा हत्ती घालायचा गाडग्यात. हेच पाहिजे होतं. कागदाची घडी केली आणि गाडग्यात हत्ती घातला. तसा तो बाल हट्ट पूर्ण केला आणि असाच हट्ट होता जनाबाईंचा की मलाही यायचंय सोबत. ठीक आहे म्हणले, लाडकी होती एकदम बाबांची तर जनाबाई फार लाडकी होती. ठीक आहे म्हणले बाबा चल जना. मग जनाबाईंनी पण आवरलं, सामान सोबत घेतलं. आनंद तर गगनात मावेना की आता मला देवाला भेटायला जायचंय. त्या देवाला भेटायला जायचं जो पुंडलिकासाठी आला आणि तसाच थांबलाय विटेवर. मला बघायचंय की देव खरा कसा दिसतो. निघाली मग वारीला, आनंदात निघाली जनाबाई. दिंडी कशी निघते अशी रंग उधळत. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाव घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोखा मने नाम घेता, चोखा मने नाम घेता, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अशी जनाबाईंची वारी सुरू झाली, प्रवास सुरू झाला. पण त्या काळी काही असे रस्ते नव्हते, एवढ्या सुविधा नव्हत्या.
परेशानी होती त्या काळी. वारीला निघायचं म्हणजे असं सहज आपण आता जसं निघतो तसं निघता येत नव्हतं. खूप त्रास होता. पाऊस, वारा, थंडी सगळं सहन करावं लागायचं. पण एवढीशी ती जनाबाई, तिला कशाचंच भान नव्हतं. आई बाबांना वाटायचं की पोर लहान आहे, किती त्रास होत असेल, किती चलावं लागते. पण जनाबाईला काहीच वाटत नव्हतं. आनंदात होत्या जनाबाई की आपल्याला देवाकडे जायचंय. बघत बघत चंद्रभागेच्या काठी आल्या. मृग नक्षत्र निघालं होतं. धो धो पाऊस सुरू होता. तसेच भिजलेले कपडे घेऊन पंढरपूरमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस देवाचं दर्शन घेतलं. मंदिरात आली आणि बघितलं जनाबाईंनी देवाला की आई हाच तो पांडुरंग आहे ना. डोळे भरून देवाला बघितलं. देवाची भेट घेतली. आई बाबांनी सांगितलं हो बाळा हाच तो पांडुरंग आहे. पण जनाबाई लहान होत्या, भोळ्या होत्या. आई दिसायला तर तसंच आहे पण नाव तर वेगळं आहे ना. आपल्या इकडे विठ्ठल म्हणतात की नाही. आई म्हणली अगं बाळा हा असा देव आहे ना की याचे असंख्य नाव आहेत. प्रत्येकाने वेगवेगळं नाव ठेवलंय. हा देव प्रत्येकाला स्वतःचा वाटतो, हक्काचा वाटतो म्हणून स्वतः सगळ्यांनी आपापलं नाव ठेवलंय आवडीचं. दर्शन घेतलं. आले मंदिराच्या बाहेर आले. पण त्यावेळेस आपल्याकडे कोरोनाची साथ होऊन गेली ना 2-3 वर्ष. कोरोनाने खूपच झपाटलं होतं आपल्याला. आता सोडून गेलाय. तसं त्या काळी आजाराची भयंकर साथ होती. लाखो लोक आजारी पडून मरण पावत होते. आणि दुर्दैवानं जनाबाईंच्या आई वडिलांना सुद्धा तो रोग झाला. फणफण ताप आली. झोपून राहिले आणि जेवायला येत ते दोघंही आजारी म्हटल्यावर जनाबाई दिवसभर खेळायच्या. त्यांना काही कळायचं नाही. आणि असंच खूपच परिस्थिती गंभीर झाल्यावर जनाबाईंचे आई वडील दोघेही स्वर्गवासी झाले. पण इकडे जनाबाई दिवसभर खेळतायत आणि आता भूक लागली. जनाबाईंनी बघितलं जवळ यायलेत आई वडिलांच्या की अरे किती वेळ झालं झोपलेत, मला भूक लागली ना. आईला हाक मारायली आई आई उठ ग मला भूक लागली, मी दमले आता खेळून खेळून. खेळणं म्हणजे कसं होतं जनाबाईंचं. खेळणं म्हणजे असं नाही भांडे कुंडे खेळ कुठं काही खेळ. खेळणं म्हणजे त्यांचं फक्त देवाचं नाव घ्यायचं आणि त्यात तल्लीन होऊन भजन करायचं. उड्या मारायच्या तसंच देवाच्या भजनात. मग भूक लागायची. आईला म्हणते जनाई की आई उठ ग मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना. हलवायली आईला आई उठ ग, एवढी कशी झोपलीस तू उठ. परत बाबांकडे आली बाबा उठा ना, बघा आई उठत नाहीये, मला किती भूक लागलीये. जनाईचं उठवणं चालूच होतं. पण जे जनाबाईंसोबत त्यांच्या आई वडिलांसोबत जे दुसरे वारकरी मंडळी आले होते त्यांनी बघितलं की पोरगी कधीपासून उठवते, हे काही उठत नाहीयेत. जवळ येऊन बघितलं, त्यांना कळालं की दोघेही स्वर्गवासी झाले. त्या वारकऱ्यांनी वर्गणी गोळा केली, पैसे थोडे जमा केले आणि त्या दोघांचा अंत्यसंस्कार केला. पण जनाई लहान होती, तिला मरण म्हणजे कसं असतं हे माहीतच नव्हतं. तिने कधी बघितलं नव्हतं की मृत्यू पावणं म्हणजे काय असतं. तिला वाटलं होतं की झोपलेत आई बाबा. ती सांगत होती काका बघा ना आई बाबा कधीपासून झोपलेत, उठत नाहीयेत. पण तिला माहित नव्हतं की आई बाबा इतक्या गाढ झोपेत आहेत की परत कधीच उठणार नाहीत. मग ज्यावेळेस अंत्यसंस्कारासाठी दोघांना घेऊन चालले होते त्यावेळेस तिला रडायला लागली. तिला कळेना की माझ्या आई बाबांना का घेऊन चाललाय. तशीच आली आणि तिने बघितलं की चितेला अग्नी देत आहेत, जाळतायत. बापरे, जाळू नका हो, आई बाबांना जाळू नका, त्यांना किती त्रास होईल, किती पोळेल त्यांना, तुम्ही त्यांना जाळू नका हो.
रडत होती. तिच्या जीवाची घालमेल होत होती की माझ्या आई बाबांना जाळायले ते लोक. असं झोपल्यावर कोणी जाळतं का? किती दुखतं तुम्हाला माहिती का? आईला जाळू नका, हो जाळू नका. मोठमोठ्याने ओरडत होती, आई जाळतायत ग तुला लोक. तसंच अंत्यसंस्कार पूर्ण केला. वारकऱ्यांनी समजवलं तिला. आणि ज्यावेळेस दिंडी सुरू होती, ह्यांचा प्रवास ज्यावेळेस सुरू होता, त्यावेळेस वारकऱ्यांना आठवलं की जनाईच्या वडिलांनी त्यांना एक गोष्ट सांगितली होती की माझी मुलगी मला विठ्ठलाने दिली, साक्षात मला साक्षात्कार झाला होता, आणि जर आमचं काही झालं बरं वाईट तर तिला विठ्ठलाच्या दरबारात नेऊन सोडा. ती गोष्ट त्यांना आठवली. सगळ्यांनी ठरवलं की आता हिला आपण मंदिरात नेऊन सोडूयात. मग थोडं तिच्याशी गप्पा मारत तिला 2 घास खाऊ घातले, तिची करमणूक केली आणि तिला मंदिरात आणून सोडलं. संध्याकाळची आरती झाली होती. पण जनाबाईंचं रडणं सुरूच होतं. सारखं आई बाबांचं नाव घेऊन रडायची. मंदिर खूप मोठा गाभारा आहे मंदिराचा. बसली एका कोपऱ्यात रडत होती. आणि तसंच रडत रडत तिला कधी डोळा लागला हे कळलं सुद्धा नाही. तशीच झोपी गेली. आणि मंदिरातले पुजारी सुद्धा रात्रीची आरती वगैरे करून मंदिर लावून गेले. त्यांना काय माहित की आतमध्ये कोण आहे. जनाबाई एकटीच होती. मध्यरात्र उलटून गेली झोपेतच. आणि अचानक दचकून उठली की आई. परत घाबरून अजून रडायला लागली की आई तुला जाळलं ग लोकांनी. भलेही मंदिरात कोणी नव्हतं, पण मंदिरात पांडुरंग होता. त्या जनाबाईकडे बघत होता. जीवाची घालमेल सुरू होती पांडुरंगाची सुद्धा. त्यानं बघितलं जनाबाईंना आणि हाक मारली, जना. घाबरल्या जनाबाई. थरथर कापत होत्या की एवढ्या मोठ्या मंदिरात मला कोणी हाक मारली, आणि आवाज तर आईसारखाच आहे माझ्या. भीती वाटली. रडायला लागल्या. परत देवाने सांगितलं, जना अगं मी बोलतोय, पांडुरंग. परत जनाबाई जवळ आली. म्हणली, काय देव तू, कसला देव? मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुझ्या दर्शनासाठी म्हणून आम्ही आलोत, आणि इथे या लोकांनी माझ्या आई बाबांना जाळून टाकलं. कसा देव आहेस तू? वाईट वाटलं पांडुरंगाला. देव म्हणाला, जना अगं काळजी करू नकोस, तुझे आई बाबा माझ्यासोबत आहेत. एवढी का काळजी करतेस तू? नाही म्हटलं जनाबाई, मी कसं विश्वास ठेवू? माझ्यासमोर तर जाळलं ना आई बाबांना. मी बघितलं माझ्या डोळ्यांनी माझ्या आईला जाळताना. मला दाखव, मग तुला सोबत आहेत ना, मग मला दाखव कुठे आहेत ते. देव मला, नाही बाळा मी दाखवू तर शकत नाही, पण तुला आवाज, तू तुझ्या आईचा आवाज ओळखतेस ना. तुझ्या आईला हाक मार, ती बोलेल बघ तुझ्याशी. जनाईला आनंद झाला. हाक मारली आई, आणि पांडुरंगाच्या हृदयातून आवाज आला, जना बाळा तू काळजी नको करूस. तुझे बाबा आणि मी ना देवाकडे आहोत. सुखी होत आम्ही, आनंदी होत बाळा, तू काळजी नको करूस. तू पण ऐक माझं, देवाचं भजन कर, भक्ती कर देवाची. आता आम्ही दोघं देवाकडे आहोत म्हणजे तुझे आई बाबा कोण झाले? देवच झाला की नाही. मग आजपासून तुझे आई वडील म्हणजे पांडुरंग. ठीक आहे म्हणला जनाबाई. आनंद झाला की आई बोलली आपल्याला. पाया पडल्या देवाच्या, आनंदात नाचत होते की आई बोलली मला. आई माझी नीट आहे, आता मला काही काळजी करायची गरज नाही. आणि त्या क्षणापासून जनाबाईंनी देवाला आई, बहीण, बाप सगळं काही मानलं होतं. सकाळची वेळ झाली होती, मध्यरात्र उलटून गेली होती, पहाटेची वेळ झाली, काकडा आरतीची वेळ. आणि संत नामदेव
जे विठ्ठलाचे अत्यंत लाडके आणि प्रिय भक्त होते. त्यांना मान होता सकाळच्या काकड आरतीचा. ते आले, त्यांनी दरवाजा उघडला आणि बघितलं की कोण नाचते. एवढीशी पोरगी आहे, एवढी आनंदात देवाचं नाव घेऊन नाचते. जवळ गेले तिच्या. बाळा, कोण ग तू? कुणाची आहेस तू? जनाबाईंनी काय सांगितलं? माझं नाव जनाबाई आणि आई वडील दोन्ही पांडुरंग. आश्चर्य वाटलं नामदेवांना की एवढी सवय, एवढी समज. तेवढ्यात देव प्रकट झाला. देवाने हाक मारली नामदेवांना, नामा. आनंद झाला नामदेवांना की देव बोलतोय, काहीतरी महत्वाचं आहे. गेले जवळ. देव म्हणाले, नामदेवा, ही जी पोर आहे ना बारकी, तिचं नाव आहे जनाबाई आणि तिचे आई वडील स्वर्गवासी झालेत. तर मी तुझ्यावर एक जबाबदारी देतोय की आजपासून तू या जनाबाईंचं पालन करायचं. तिला सोबत घेऊन जा. ठीक आहे म्हणले नामदेव. तुमचा प्रसाद आहे देवा, तुमची आज्ञा आहे, मी नक्की करेन. आनंद झाला की देवाने आपल्याला कुठलं तरी काम दिलंय. घेऊन गेले जनाबाईला सोबत. पण नामदेव जरी एवढे भोळे असले किंवा एवढे उदार अंतकरणाचे असले तरी त्यांचे घरचे तसे होते का? आपल्या इथले पण कीर्तनकार किती वेळ कीर्तन केलं तरी घरी कसे असतात? तसं नामदेव स्वतः जरी खूप भक्ती करत असले तरी त्यांचे घरचे संसारिक होते, खूप असं व्यावहारिक होते. आणि त्यांची पत्नी तर फारच कडक होती. त्यांनी बघितलं की नामदेव एका बारक्या पोरीला घेऊन यायलेत. घरात पाऊल ठेवीसवर तर सुरू झालं. काय हो, धर्मशाळा वाटली तुम्हाला? दररोज उठलं की कोणालाही घेऊन यायचं? मला काही जीव नाही का एवढे काम करून थकायले मी? आणि शेवटी आपलं घर आहे, धर्मशाळा नाही. नामदेव हसले, म्हणाले, अहो बारकी पोर आहे, किती गवताच्या काडीसारखी तर आहे. असं किती लागणार आहे? खायला किती लागणार नाही, पण राहायला तर जागा लागणार आहे की नाही? काही बोलले नाहीत. नामदेव शांतच होते. तोपर्यंत परत त्यांच्या पत्नीने सुरू केली की दररोज कोणालाही घेऊन येतात. आता आज हिला आणलं, उद्या परत कुठेतरी बारक्या पोराला उचलून आणाल. पण जनाबाई फार हुशार होत्या, देवाची भक्ती करायच्या. त्यांनी काय केलं, त्यांची नामदेवांची पत्नी बोलत बोलत झाडून काढत होती. गेला परत आणि झाडू ओढून घेतला त्यांच्या पत्नीच्या हातातून. म्हणाले, सर का मी झाडते? नामदेवांच्या पत्नीला काय वाटलं, कशी कासना पोरगी कामाची आहे, राहिली जरी काम करू लागणार आहे. आणि असंच नामाची दासी म्हणून राहिला जनाबाई त्यांच्या घरी. पडेल ती कामं करायच्या, पण काम असं सहज नाही. त्यांच्या प्रत्येक कामात विठ्ठलाचं रूप होतं. समजा जर तुळशीला जर पाणी घालायला आले ना आणि बांगडीवर बांगडी अशी आदळली तर त्यातून विठ्ठलाचा आवाज यायचा. त्यांना काम तर खूप सांगायच्या, कारण घरी त्यांच्या जिथं त्या राहत होत्या नामदेवांच्या घरी माणसं पण खूप होते. त्यांना खूप काम पडायचं. भांडे धुवायचे, धुणं धुवायचं, झाडून काढायचं, गौऱ्या थापायच्या. आणि एक असा गौऱ्याचा प्रसंग आहे की अधिकार काय होता जनाबाईंचा, किती शक्ती होती त्यांच्या भक्तीमध्ये. त्यांच्या प्रत्येक श्वासात विठ्ठलाचं नाव होतं, जेवताना विठ्ठल. असाच एक प्रसंग बघा. जनाबाईंचं नाव सगळीकडे पसरलं होतं की जनाबाईंना काम करायला देव मदत करतो. आणि कबीर महाराज म्हणून एक होते काशीचे, त्यांच्या दारात जनाबाईंचं नाव निघालं. त्यांना ऐकू आलं की जनाबाई अशी खूप मोठी भक्त आहे देवाची, त्यांना देव मदत करतो म्हणे कामाला.
जातं ओढतो त्यांचं. आश्चर्य वाटलं की अजून एवढी मोठी कुठली भक्त आहे की जिला साक्षात देव मदत करायला येतो. आले कबीर महाराज, ठरवलं की आपण त्यांचं दर्शन घेऊ. विचारू त्यांनी असं काय करतायत की साक्षात देव येतो मदतीला. आले विचारत विचारत पंढरपूरला, देवाचं दर्शन घेतलं. विचारलं नामदेवांचं घर कुठं, जनाबाई कुठं राहतात. लोकांनी सांगितलं जनाबाई गोपाळपूरला. आले परत पत्ता हुडकत हुडकत नामदेवांच्या घरी आले. भेट झाली. नमस्कार नमस्कार. बसा बसा म्हणले नामदेव, बसा. त्या काळी पाहुणे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. ते पाहुण्यांच्या रूपात प्रत्येक जण देवाला बघत होते. अतिथी देवो भव म्हणतात तसं सगळा पाहुणचार केला, सगळं आदरातिथ्य केलं त्यांचं, कबीर महाराजांचं. आणि आता कबीर महाराज बोलतायत नामदेवांना की नामदेव महाराज, जनाबाई म्हणून ऐकलंय. हो हो म्हणले, माझ्या लेकीसारखीच आहे, माझ्याच घरी राहते. आनंद झाला नामदेवांना की कुठून महाराज आलेत आणि जनाबाईंचं नाव काढतायत. कबीर महाराज म्हणले की ऐकलं होतं की जनाबाई यांना काम करायला देव येतो मदत करायला. हो म्हणले नामदेव, माझ्या जणीची भक्ती तशी आहे. म्हणले भेट होईल का, त्यांचं दर्शन होईल का, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे मला. हो म्हणले, का नाही, मी बोलून आणतो. नाही म्हणले कबीर महाराज, ते काय करायला ते मी बघतो. त्यांना बोलून कशाला आणतात, आपणच बघू त्यांनी काय करायला ते. ठीक आहे म्हणलं, चला. आले, बघितलं चौक होता, तिथं भांडणं चालू होते जनाबाईचे. भांडण करत होती जनाबाई, गौरांसाठी भांडणं चालू होती. कबीर महाराज आले, बघतायत की ही जनाबाई केस धरू धरू भांडणं चालू आहेत की हा गौऱ्या तुझ्या आहेत का माझ्या आहेत. डोक्यावर हात मारून घेतला की हिला बघायला आलोय मी. असं जर बघायचं तर माझ्या गल्लीत किती जण आहेत जे दररोज भांडणं करतात. एवढं प्रवास करत मरमर करत कशासाठी आलो तर हे बघायला. हिला काय देव येतो भेटीला म्हणले. पश्चाताप झाला त्यांना की मी कशाला आलो असेल. आले जवळ, ऐकलं त्यांनी आधी कशाहून भांडणं चालू आहेत. जनाबाई म्हणायची की ह्या गौऱ्या माझ्या आहेत ग, मी थापल्या त्या गौऱ्या, माझ्या गौऱ्या तू कसं म्हणतेस. दुसरी बाई म्हणायची अगं ए, देवाची भक्ती करतेस ना, किती खोटं बोलावं मग माणसानं. दोघांची वादावादी सुरूच होती. तेवढ्यात कबीर महाराज मध्ये पडले. कबीर महाराज म्हणले, जनाबाई तुम्ही ओळखू शकतात का की तुमच्या गौऱ्या कोणत्या आहेत. म्हणजे कशावरून ना, की तुम्ही म्हणताल ह्या गौऱ्या माझ्या आहेत, तर ते कशावरून तुमच्या आहेत, तुम्हाला ओळखता येतील का. शेवटी गौऱ्या तर गौऱ्या आहेत. जनाबाई म्हणल्या नाही महाराज, मीच काय, तुम्ही सुद्धा सांगू शकतात की माझ्या गौऱ्या कोणत्या आहेत. आश्चर्य वाटलं कबीर महाराजांना. तूप तापताना मी काय होतो का, मी बघितलंय का, मला कसं माहित की तुझ्या गौऱ्या कोणत्या आहेत. नाही म्हणली, थांबा ऐका मी सांगते कसं. सांगितलं मग, महाराज मी ज्या गौऱ्या थापते ना त्या गौऱ्यातून आवाज येतो विठ्ठल, फक्त एकदा कानाला लावून बघा. आधी खोटं वाटलं कबीर महाराजांना, ह्या बाईच्या थापलेल्या गौऱ्यांमधून आवाज कसा येऊ शकतो. ठीक आहे म्हणले. विचार केला मनातल्या मनात की ज्यासाठी मी आलोय ते बघण्याची, ते पारखण्याची आता ही खरी वेळ आहे. तयारीनिशी बसले असं धोतर बिंदर बांधलं असं की आता आपल्याला बघायचे, परीक्षा घ्यायची. बघितलं पहिली गौरी, नाही आला आवाज, ठेवून दिली बाजूला. दुसरी काढली, नाही आला. तिसरी गौरी कानाला लावली, आवाज आला विठ्ठल. आधी वाटलं त्यांना भास झाला असेल, परत ठेवली. चौथी काढली, परत आवाज आला विठ्ठल. अशा 10-15 गौऱ्या काढल्या आणि आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला जनाबाईंना. मला माफ करा जनाबाई, खरंच मला माफ करा, कारण मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणतात ना हिंदीमध्ये, आखो देखा सच नाही होता, तसं मला खरंच माफ करा की मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवला.
तुम्हाला खूप काही काही बोललो, मी तुमच्याबद्दल खूप काही काही विचार केले. छान वाटलं जनाबाईंना. नाही म्हणले महाराज, तुमचा मान मोठा आहे. असा अधिकार होता जनाबाईंचा की गौऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणत होत्या. आणि अजून एक विशेष गोष्ट अशी होती की जे 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 भक्त होते त्या काळचे विठ्ठलाचे, तर त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कपड्यांमधून त्यांच्या अंगणात तुळशीचा वास दरवळायचा. मंजुळांचा वास कसा येतो तुळशीचा, तसं त्या समजा आपण त्या गल्लीत जरी गेलो तरी कळायचं की इथे तुळशीचा वास येतोय कुठेतरी. तसं जनाबाईंच्या आणि नामदेवांच्या घरी असायचं. प्रसन्न वातावरण, तुम्ही कधीही जा, तुळशीचा वास, मंद वातावरण, सारखं देवाचं नामस्मरण. आणि तिथली हवाई अशी झाली होती ना की हे नामदेव, जनाबाई असू देत किंवा अजून त्यांचे शिष्य कोणी, असंख्य वेळा दिवसातून देवाचं नाव घ्यायचे, विठ्ठल विठ्ठल. आणि इतक्या वेळा ते नाव परत 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 ऐकू यायचं ना की झाडांची अशी सळसळ जरी झाली पानांची तरी त्यातून आवाज यायचा विठ्ठल. इतकं पावित्र्य होतं त्या काळात, असा अधिकार होता. आणि खरंच जनाबाईंना काम होतं, देव काम करू लागायला यायचा त्यांना. 10-10, 15-15 पोते मोठे मोठे असे त्यांना दळण करावं लागायचे. मग ते रात्री रात्र दळण करायच्या, देव यायचा. असंच एके दिवशीचा प्रसंग बघा, जनाबाईंच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग की जिथे जनाबाई सगळ्या जगाला कळली की जनाबाई कोण आहे. एके दिवशी जनाबाईंना खूप काम सांगण्यात आलं, हे करायचं तुला आणि झालं पाहिजे लवकर. मग आता विठ्ठल तर दररोज काय करायची, रात्रीची दुपारती झाली की निघायचं जनाबाईंकडं त्यांच्या झोपडीत काम करू लागायला. आणि असंच दररोज 1 आठवडा झालं, 2 आठवडा झालं, रुक्मिणी देवीच्या लक्षात आलं की अरे संध्याकाळ झाली, रात्रीची आरती झाली की हे कुठं गायब होतात. आता शंका येईल, राग येईल की कुठं चाललेत नेमकं. आता आज मी पाठलाग करून बघते कुठं जातात ते. ठरवलं की आज आरती झाली रे झाली, मी पण तयारच राहणार आहे. निघाले दररोज सारखं, देव आता मला जनीकडे जायचंय. आले जनाबाईंच्या घराकडे आले. रुक्मिणी माता पाठलाग करत होती. पांडुरंग पुढे चालले की आपण मागं चालायच्या. म्हणजे मंदिरात आता दोघांपैकी कोणीच नव्हतं. आणि रुक्मिणी मातेने बघितलं की देव कुठं चाललेत, जनाबाईंच्या घरी दळायला चाललेत. मग शांत झालं मन की भक्तासाठी काम करायला चाललेत, भक्ताला भेटायला चाललेत. परत आला मंदिरात आणि इकडं विठ्ठल येऊन बसले. जनाबाईंचं चालू आहे ओवी म्हणत म्हणत, पहिली माझी ओवी ग विठ्ठलाच्या चरणाला. अशा अनेक ओव्या जनाबाईंच्या त्या काळात सुद्धा इतक्या प्रचलित होत्या ना की ओवी म्हटलं की आधी जनाबाईंचं नाव यायचं. असंच मग जनाबाई दळतायत, देव तोपर्यंत आला आणि ओवी ऐकत आहेत बरं का. देव खाली बसता बसता म्हणाले, जने तू तुझ्या अभंग ओव्या लिहून का नाही ग ठेवत, इतके सुंदर तुझे शब्द आहेत, इतके सुंदर तुझे विचार आहेत, हे जगाला कळले पाहिजेत. हसल्या जनाबाई, असं कुठे लिहून देतो का देवा, दिवसातून तर असे किती हजार होतात माझे, तेवढे लिहूत बसतो ना, काम कधी करू. पटलं देवाला, बरोबर आहे. मग ठरवलं की मी एक काम करतो की आजपासून तू कधीही ओवी म्हण, त्या क्षणी मी ओवी लिहायला हजर असणार. आणि मग हे जे सगळे जनाबाईंच्या अभंग आहेत, जनाबाईच्या ओव्या आहेत, ह्या स्वतः देवाने लिहिल्यात की माझ्या भक्तानं माझ्यासाठी लिहिल्यात म्हणून. देव आठवणीने लिहायला बसायचा. बसले मग खाली, दळतायत, जातं ओढतायत. आणि आज खूप काम होतं जनाबाईंना, दररोजच्या पेक्षा वाढीव काम होतं. बघितलं देवाने, काम सुरूच होतं दोघांचं, गप्पा सुरू होत्या. मध्येच देवाला भूक लागली. परत जनाबाईने त्यांना खाऊ घातलं.
देवाचे त्या काळी खूप लाड होते. म्हणजे असं नाही की देव त्या फक्त आपल्या भक्तांचेच लाड करतो. आणि देव कधी फक्त भक्तांचे लाड करत नाही, तर भक्तांसोबत जे जे काही आहेत परिवारवाले, त्यांच्या परिवारामध्ये जे काही असेल ते सगळ्यांची काळजी घेतो पाठीराखा म्हणून. आता खरं तर देवाची भक्ती आधी कोण करत होतं? जनाबाईचे आई वडील. पण देवाने कुणाला सांभाळलं? त्यांच्या लेकरांना सुद्धा सांभाळलं. तसं असं आजकाल म्हणतात ना की काही देवाची भक्ती केलेली वाया जात नाही, तसंच त्या काळी सुद्धा होतं की आपल्या कुटुंबातला एक जण तरी भक्ती करत असला ना तरी त्या कुटुंबाला कधीच रोग लागत नव्हता त्या काळी. तर नामदेवांच्या घरी नामदेव असे एकमेव माणूस होता की 24 तास देवाच्या भक्तीत, पण त्यांना कधी, आणि त्यांचं लक्षही नव्हतं व्यवहारात, पण त्यांना कधी नुकसान झालं नाही. जेवढे त्यांना पैसे भेटायचे अपेक्षा होते त्याच्यापेक्षा 10 पट पैसे त्यांना भेटायचे. म्हणजे देव आपल्या भक्तासोबत सगळ्याची काळजी घ्यायचा. तसंच देवाची भक्त खूप काळजी घ्यायचे. जेवू घालायचे, दूध पाजायचे, पाय दाबायचे. समजा रात्री भक्त झोपायला लागलाय तर ते ओवी गात गात झोपत होते की माझा देव सुद्धा आता झोपला असेल. तसंच जनाबाईने त्यांना भाकरी करून दिल्या, खाऊ घातलं, परत बसले दोघं दळायला. पण आता देवाचं लक्षच नाही की मध्यरात्र उलटून गेली, काकडा आरतीची वेळ झाली. किती वेळ झालं दळत बसलेत. आणि अचानक जाग खडबडून जागे झाले की बापरे किती उशीर झालाय, सूर्य उदय होईलच आता थोड्या वेळात. पुजारी मंदिरात येतील, बघतील की गाभाऱ्यात देव नाहीये. देवाऱ्यात सगळीकडे बोबाटा होईल, देवाची चोरी झाली. निघाले मग पटकन, जशा अवस्थेत होते तसे निघाले. पण त्यावेळेस काय झालं की ज्या वेळेस देव दळायला बसला त्यावेळेस त्याची गळ्यात नवरत्नांची माळ होती आणि अंगावर शेला होता, शाल होती, लाखाची शाल, रत्नांनी जडलेली, जरीची. ती काय केली होती देवानं की गरम होते, उकडते म्हणून शाल काढली आणि गळ्यातला नवरत्नाचा हार सुद्धा काढून खुटीला अडकून ठेवला. जनाबाईंची झोपडी होती, वर अडकवला आणि बसले होते दळायला. पण ज्या वेळेस ते निघाले त्यांना काही सापडे ना की लक्षच नाही की शाल आहे, हार आहे, काहीच नाही. खाली घोंगडी होती जनाबाईंची ज्याच्यावर बसले होते, तीच अशी उचलली, पांघरली, गेले देवाऱ्यात. जाऊन थांबले, हुश आलो. आले नाहीत अजून कोणी. बऱ्या अशा धापा लागल्या होत्या. थांबूस तर दार उघडलं पुजाऱ्यांनी. आले पुजारी, विठ्ठल 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 चालूच आहे. मंदिराचं दार उघडलं, पाया पडलं आणि समोर बघायला आज काहीतरी वेगळं वाटायला देवाच्या अंगावर. 4-5 जण सोबत होते. अरे घोंगडी आहे, देवाची शाल कुठे गेली? आणि देवाच्या गळ्यातला हार तूही गायब आहे. परत दुसरा म्हणतो बापरे, म्हणजे देवाची चोरी झाली. परत सगळीकडे देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. एकमेका बोलती पुजारी, कोणी केली देवाची चोरी? कोणी केली असेल? एकमेकांनाच विचारायला की रात्री कोण कुलूप लावलं होतं, व्यवस्थित लावलं होतं ना, दार खिडक्या बंद होते ना. शक्यच कसं आहे की देवाची चोरी झाली? त्यातल्या एका पुजाराने ओळखलं, ही जी घोंगडी आहे ना ती त्या जनीची आहे. जी सारखं मंदिरात ये जा करत असते ना देवाच्या नावाखाली, तिची घोंगडी दिसायली. हो हो म्हणते, हो हो म्हणायला आपल्याला किती वेळ लागतोय. आता सुद्धा लहान लेकरांमध्ये समजा एखाद्याने आयतीने चोरले बघ, हो हो त्यानेच चोरले, मग ते हो नाही ते गेलं कोणीकडेच, हो 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 सगळ्यांचं झालं एकमत, हो हो तिचीच घोंगडी. आणि घोंगडी होतीच, जनाबाईचीच घोंगडी होती. ठरलं मग त्यांचं की चला आता जाऊ आणि बघू, विचारू त्या जनेला की तुझी घोंगडी इथं कशी आली. एवढी हिंमत झाली तिची. आली जनेकडे. पंढरपुरी झाली गर्दी म्हणा. गोव्या गावली सुरात दासी जनीच्या घरात, गोव्या गावली सुरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सत्यासी हारी, हार चोरीचा
साकारे पांडुरंगा केलास गावा अलंकार विसरून गेलास देवा वाकुळ हे अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य पांडुरंगा माझ्या मुळावरी गाव करे पुजारी देते सुहावरी कुठे गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दासी जनीचा तो माये बाप चोरी करण्याचे नाही केले पाप दासी जनीचा तो अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी मी येते ना पुढं. सोपान ऐकूनी जनाईची वाणी देवानी केले सुळांचे पाणी पाणी दाविली आगी माया घरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असाच चोरीचा आळ आला जनाबाई देवाने अलंकार विसरून गेले मग चोरीचा आळ आला. पण खरं तर ही लीला देवाचीच होती. थोडी गर्दी झाली म्हणायचं आता हे कडवं घेताना जानेवारी चोरी आली पंढरपुरी झाली गर्दी आता चोरीचं घ्यायचं खरं तर ही लीला देवाचीच होती. रचलं होतं देवानेच. आले सगळे नामदेवांच्या घरी. जने ये बाहेर. आली जनाबाई बाहेर. ही घोंगडी हो हो ही घोंगडी माझीच. तुम्हाला कशी भेटली हो? मी कालपासून हुडकायले. एक पुजारी म्हणला अगं ए किती भामटी बाई आहेस ग तू. देवाच्या नावाखाली चोरी करतेस. सी 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 एवढं पाप मोठं कोणी केलं नव्हतं. म्हणूनच देवारासारखं येत होतीस. कधी तुळशीला पाणी घालायला, कधी सकाळच्या काकडा आरतीला. नाही नाही ते बहाणे काढून येत होतीस. आता कळलं ते काय येत होतीस ते. काय तर म्हणे देव येतो काम करू लागायला. कसली भक्ती ग तुझी असली. देवाची चोरी करतेस तू. काही कळेना जरीला मी देवाची चोरी केली कधी. सांगितलं मग एकाने देवाचा हार आणि शाल चोरीला गेली. सरक तुझ्या घरची तलाशी घ्यायची, सरक तुझ्या घरची झडती घ्यायची. आले घरात. बघत बघत नजर पडली की ती एक खुटीला अडकवलेला. समोरच होता अडकवलेला. परत मग अजून तळपायचा राग मस्तकात गेला की चोरी केली ती केली, परत अजून खोटं बोलतीये. घेतला तू शाल घेतली, हार घेतला, आली जणीकडे. हे बघ हे काय आहे. तुला पुराव्या सकट पकडलाय आता आम्ही. तू खोटं बोलू शकत नाहीस. भक्त आहेस ना देवाची. म्हणतेस तरी की मी खूप भक्ती करते म्हणून. उगाचच एवढी नाटकं ग. किती नाटकी बाई मग आमच्या आयुष्यात आम्ही बघितली नव्हती. जे नाही नाही ते बोलले जनाबाईंना. जनाबाईंना मग आता कळालं की काय प्रकार आहे. पण त्यांच्या काही तोंडातून शब्द फुटे ना. त्यातला एक म्हणला पुजारी की आओ हिला काय बोलताय. नामदेवांच्या घरी राहते ना, चला त्यांना बघूत. गेले जनीला घेऊन परत नामदेवांकडे. नामदेव भजनात होते. आवाज ऐकला त्यांनी. भजन थांबवलं. काहीतरी झाले नक्की. आले. नामदेवा
हे काय? चोरी केली जनीनं. तुम्ही तिला आसरा दिलात ना? ते उलट नामदेवांना सांगत होती की नामदेवा बघा, हे उदाहरण आहे. आपण जसं असतो तसं लोक नसतात. सगळ्या गावात झालं. नामदेवांच्या घरी जी जणी राहत होती तिने देवाची चोरी केली. बापरे, किती मोठं पाप केलं. नामदेवांचंच नशीब फुटकं, तिला ठेवून घेतलं होतं ते. असं काही बाई जे तोंडाला येईल ते लोक बोलायचे. पुजारी बोलायला लागले नामदेवांना. नामदेवांना कळालं की नक्की काय प्रकार आहे. त्यांच्या लक्षात आलं की देवाचीच लीला आहे, देवानेच घडवली, सुरू त्यानेच केली आहे, संपवणार सुद्धा तोच. म्हणाले नामदेव की तुम्ही तिला पुराव्यासकट पकडलंय ना, मी यात काही हस्तक्षेप करू शकत नाही. मी काही बोलू शकत नाही. तुम्ही काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. ठीक आहे म्हणलं. या लोकांना तर बरंच आहे की आता अडवायला कोण आहे. गेली परत राजाकडे. राजा बघा, आपल्या गावातले का भक्त भक्त म्हणून घेणाऱ्या जनाबाईंनी चोरी केली, देवाची चोरी केली. राजाही असाच होता. राजाने कसं असावं, दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात. पण त्या काळातला राजाही आताच्या राजासारखाच होता. चोरी केली, हो हो चोरी केली, ठरलं केली. न काही विचार करता, न काही विचारपूस करता, न काही समजून घेता लगेच दंड ठोकावला. लगेच आदेश दिला की जना तुला सुळावर चढवण्यात येईल. सुळावर देणार आता. खुश झाले पुजारी, शिक्षा भेटली. जनाबाईंच्या हातात बेड्या घातल्या लोकांनी. सगळ्या गावात धिंड काढली जनाबाईंची. रस्त्याच्या दोन्ही साईडनी गर्दी होती. हा रस्ता लोक इकडूनही थांबलेत, तिकडूनही थांबलेत बघायला जनाबाईंना कशी अटक झाली. शेवटी माणूस ते माणूस, जसं आधी तसंच आता. कधी घरातलं दारात येते, फक्त सगळे याचीच वाट बघत असते. त्यावेळेस सुद्धा तसंच होतं. अफवा थोडी कुठे सुरू झाली ते अख्खं गाव जमलं. काही काही जणांना जनाबाई कोण आहे ते माहित सुद्धा नव्हतं, पण तरी जनाबाईंनी देवाची चोरी केली. जनाबाईंची सगळ्या गावासमोर धिंड काढण्यात आली. पोरग कुठे गेलं? आले नाही. सगळ्या गावासमोर धिंड काढली जनाबाईंची. आणि आता जिथे शिक्षा द्यायची तिथपर्यंत जनाबाई चलत आल्यात आणि देवाला हाक मारतायत. करायला ती पण चालू. बंद करा तो, बंद करा.